सुरुवातीला पाहूयात ॲग्रो वन टॉप 20 न्यूज। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 23,501 पोत्यांची आवक झाली आहे। हळदीतून आवक ही वाढलेली आहे, तर हळदीला 10,000 आणि 14,200 रुपये इतका दर मिळतोय। दर हळदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ झाली आहे। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 23,501 पोत्यांची आवक झाली आहे। सांगलीच्या बाजार समितीमध्ये गुळाची आवक चांगली झाली आहे। भेली आणि रवे गुळाची आवक 2,133 क्विंटल झाली आहे, तर सांगलीमध्ये गुळाला प्रति क्विंटल 3,300 ते 3,780 रुपये दर मिळाला आहे। त्यामुळे मार्केटमध्ये गुळाची किंमत प्रति क्विंटल 80 रुपयांनी वाढली आहे। उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यामध्ये थंडी आणि कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कायम असल्याने त्याचा परिणाम अंजिराच्या उत्पन्नावर होतोय। चालू वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन फळधारणाही कमी झाली आणि त्यामुळे मार्केट यार्डातील फळ बाजारामध्ये अंजिराची आवक घटली आहे। सध्या स्थितीमध्ये दररोज 4 ते 4.5 टन अंजीर बाजारात दाखल होत आहे। महाराष्ट्रातून युरोप खंड, रशिया, चीन, थायलंड, मलेशियासह विदेशात होणारी द्राक्षांची निर्यात नियमांच्या कचाट्यामध्ये सापडली आहे। रशियाचे एरिया फ्री फायनान्स सॅनिटरी दाखल्याच्या मागणीमुळे निर्यातीनंतर 3 महिन्याच्या आत द्राक्ष बाजारात जाऊ शकत नाहीत। यामुळे द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदार यांचे 2,900 कंटेनरचे तब्बल 464 कोटी रुपये अडकून पडले। सणासुदीचा काळ संपल्याने बाजारामध्ये सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होते आणि या तुलनेमध्ये मागणी कमी असल्याने गुलछडी वगळता सर्व फुलांच्या भावात 10 ते 20% घट झाली आहे। गुलछडीसाठी पोषक वातावरण असूनही बाजारात अपेक्षित आवक होत नाही। परिणामी गेल्या आठवड्यातील गुलछडीचे वाढलेले दर या आठवड्यातही कायम राहिले आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केट हे दर रविवारी बंद ठेवण्यात येते। त्यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये येता येत नव्हतं, म्हणून रविवारी देखील धान्य मार्केट सुरू ठेवण्यात यावं यासाठी शेतकऱ्यांनी सभापती यांना निवेदन दिलंय। यावेळी वणी, बेलोरा, जसापूर, तळवेल तसंच शिरजगाव, बंड, देऊरवाडा या गावांचे सरपंच आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंड्यांचे दर खाली येऊ लागलेले आहेत। मुंबई शहरामध्ये देखील अंड्यांचे दर हे 415 रुपये प्रति शेकडा झालेला आहे, तर कोलकाता शहरातील अंडी दर 410 रुपये आहे। दिल्ली आणि पुण्यामध्ये अंडी दर हा 385 रुपये तर नागपूरमध्ये 367 रुपये असल्याचं दिसून आलंय। ऐन दुष्काळामध्ये चाऱ्याचा दर भडकलाय। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्यामध्ये दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे। गेल्या महिन्यामध्ये ज्वारीचा कडवा 3,000 रुपये शेकडा मिळायचा, हाच दर आता 4,000वर गेलाय। त्यामुळे दुष्काळाच्या मणिवामध्ये कुटुंब जगवायचं का जनावरं या चिंतेत शेतकरी आहेत। यंदाच्या खरीप पिकांच्या हमी भावामध्ये 10% वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलाय। खरीप हंगामात पीक निहाय खर्चामध्ये झालेली वाढ आणि घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं किमान आधारभूत किमतीमध्ये वाढीचा प्रस्ताव तयार केलाय। यामध्ये 13 पिकांच्या हमी भावामध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे। धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल या खरीप कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे। तुरीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। ही मुदतवाढ 20 मार्चपर्यंत असणार असल्याचं समजतंय। ही मुदत 10 मार्चपर्यंत होती, मात्र आता या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये शनिवारपर्यंत 860 शेतकऱ्यांची 4,337 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे।
यंदा कापूस उत्पादनामध्ये 7 लाख गाठींनी घट होणार असल्याचं सांगण्यात येते। कापूस उद्योगानं महिन्याभरात पुन्हा एकदा उत्पादनात 2 लाख गाठींनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे यावर्षीच्या हंगामात 328 लाख गाठी इतकं कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे। याशिवाय महाराष्ट्रात 77 लाख, तेलंगणामध्ये 43 लाख, आंध्रामध्ये 16 लाख तर कर्नाटकमध्ये 15 लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे। उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्यानं रब्बी हंगामातील गव्हाचं पीक काढणीला आलंय। गेल्या आठवड्यापासून पुणे विभागातील अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे। पुढील आठवड्यापासून या काढणीला चांगलाच वेग येणार असून पुढील महिना अखेर ही काढणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। पाणी टंचाईमुळे काही भागात उत्पादनामध्ये जवळपास 40 ते 50% घट येण्याची शक्यता आहे। राज्यातील 43 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला। यंदा राज्यामध्ये 193 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता। या कारखान्यांनी आतापर्यंत 857.33 लाख टन ऊस गाळपातून 95 लाख टन साखरेची निर्मिती केली आहे, तर सरासरी साखर उतार 11.10% मिळालाय। यंदाची ऊस उत्पादनाची स्थिती पाहता राज्यात यावर्षीही साखरेचं 100 लाख टनांवर उत्पादनाची शक्यता आहे। साखर उद्योगाच्या इतिहासात यावर्षी प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑइल कंपन्यांना इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे। त्यापैकी 12 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिनाअखेरीस करण्यात आलाय। ही माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे। तर 51 कोटी इथेनॉल निर्मिती झाली, यामुळे 5 लाख टन साखर उत्पादन घटणार आहे। राज्यातील दूध अनुदान योजनेला अखेर 30 एप्रिल 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील दूध भुकटी आणि द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्यात येते। या कालावधीसाठी प्रति लिटर 3 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। मेळघाटमधील सिंचनाचे करोडो रुपये पाण्यात गेलेत। मेळघाटात लघुपाट बंधारे विभागाद्वारे कोल्हापुरी बंधाऱ्यांवर 7 ते 8 वर्षांपूर्वी करोडो रुपयांचा निधी खर्च करून उपसा सिंचनचे संच लावण्यात आले होते, मात्र त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही। त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मेळघाटातील शेतकऱ्यांना यश प्राप्त झालं नाहीये। आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासनानं दखल घेऊन का प्रकल्प अपयशी ठरले आणि शासनाची मालमत्ता कशी चोरी गेली याबाबत तपास करून कार्यवाही करावी अशी मागणी आदिवासी शेतकरी करतायत। बारामती तालुक्यातील दुष्काळी भागात मोर्टी आणि इतर 7 गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। त्यामुळे 8 गावातील सुमारे 15,000 लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे, तर कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे। गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी दहशतीमध्ये होता। गुलाबी बोंडअळीचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हंगामपूर्वीच उपाययोजनांवर कृषी खातं भर देणार आहे। शेतकऱ्यांमध्ये या विषयावर जागृतीसाठी कृषी विद्यापीठ तज्ज्ञांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। वाशिममधील तरहाळ या ठिकाणी बाबाजान दर्ग्यावर उर्स निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या सर्वच पवित्र सणांदरम्यान विदेशातूनही मुस्लिम भाविक येत असतात। अफगाणिस्तानसोबतच इतर मुस्लिमांनी देशातून मोठ्या प्रमाणात हजेरी लावली।